नमस्कार. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर. तसेच 50% डीए वाढीचा लाभ पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता. काय आहे सविस्तर उत्तर या व्हिडिओला पूर्ण बघा, समजेल तुम्हाला. आणि आपल्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढणार काय? तर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते. तसेच नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली. सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. देशामध्ये 25 राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने सदर मागणीवर राज्य शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत राजपत्रित कर्मचाऱ्यांना संघटनेला आश्वासित दिले आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर. तसेच दिनांक 10 जून 2024 रोजी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी केली. यावर मुख्य सचिव बोलताना सांगितले की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावरील त्वरित निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे. महागाई भत्ता 4% वाढ हा लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये प्राप्त होईल. दिनांक 27 जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींचा विचार केला जाणार असून यामध्ये 50% प्रमाणे डीए वाढीचा निर्णय निर्गमित केला जाईल. तर ही आहे आत्ताची ताजी बातमी. तुम्हाला ही बातमी कशी वाटली ते कमेंट्स करून लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.